आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया टॉप 10 न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडामध्ये पोहोचलेत. तर अल्बर्टातील कनानास्थिस येथे होणारी ही शिखर परिषद वाढत्या भूराजकीय तणावाच्या दरम्यान, विशेषतः इस्रायल आणि इराण आणि रशिया युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान होते. भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भित्रे भागूबाई आहेत असा म्हणत जोरदार हल्ला चढवलाय. युद्धबंदी का जाहीर करावी लागली याचं स्पष्टीकरण सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तर इराण सारखा देश डोनाल्ड ट्रम्प यांना भीक घालत नाही, पण भारत पाकिस्तान युद्धादरम्यान मोदींनी तशी भूमिका घेतली नाही तर युद्धबंदी केली आहे. आपलं पंतप्रधान कणा नसलेले नेतृत्व असून मोदी हे भित्रे भागूबाई असल्याचं यातून सिद्ध झालंय असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील डझनभर माजी पदाधिकारी आणि नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत. चालू शैक्षणिक वर्ष शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळी येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आलाय. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध, योजना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, अमर नलवडे आदी उपस्थित होते. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर सुरू करावं. त्यासाठी वॉटर मेट्रोचा आराखडा 3 महिन्यात सादर करावा अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितीश राणे यांनी काल दिल्यात. तर मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पाहणी करण्याचं काम कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीस देण्यात आलं होतं. त्यांच्या अहवालाचं सादरीकरण राणे यांच्या दालनात करण्यात आलंय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. तर आषाढी वारीच्या निमित्तानं 18 जून ते 10 जुलै दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या 10 मानाच्या पालखी मार्गावर ही टोल माफी असणार आहे. तर त्यासाठी गाडी क्रमांक, चालकाचं नाव नोंद करून त्याचे स्टिकर्स परिवहन विभाग, पोलीस किंवा RTO यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून याचा लाभ वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना मिळणार आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. काल 34 नवे रुग्ण सापडलेत. यामुळे रुग्णांची संख्या 2041 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 863 इतकी झाली आहे. तसेच मुंबईतील एका कोरोनाबाधित रुग्णाचा काल मृत्यूही झालाय. त्यामुळे मृतांची संख्या ही 29 वर पोहोचली आहे. HDFC बँकेची सहाय्यक कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा IPO जुलै नाही तर जून महिन्यात येण्याची शक्यता आहे. या IPOच्या माध्यमातून 12,500 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे. तर यानंतर काही दिवसात रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट जमा केलं जाणार असून त्यानंतर 24 जूनला अँकरचा हिस्सा जमा केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असणारे युद्ध आता आणखी हिंसक आणि उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली करा असा इशारा नागरिकांना दिलाय. कारण अणुकरणावर स्वाक्षरी न करण्याचा इराणचा निर्णय मूर्खपणा आहे. इराणने या करारावर स्वाक्षरी केली पाहिजे होती. ही किती शर्मेची बाब आहे आणि मानवी जीवांचा अपव्यय आहे. इराणकडे अन्न वस्त्र असता कामा नये. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय, सगळ्यांनी तातडीने तेहरान खाली करा असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. मुंबईत काल सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असल्यानं मरोळ परिसरात लीला बिझनेस पार्क फेज 2
या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच त्या ठिकाणी माती खचल्यामुळं ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्र तिथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.